नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की जिकडे आयुष्यामध्ये एकदा तरी यायला पाहिजे, पण काही ठिकाणं मात्र अशी आहेत की जिकडे बऱ्याचदा आपल्याला यावंसं वाटतं. असंच एक ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं ठाण्यामधलं हे कोपनेश्वराचं मंदिर. आज आहे रविवार 23 तारीख आणि 3-4 दिवसामध्ये आपली महाशिवरात्र येते. तर त्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे जे प्रसिद्ध इथलं कोपनेश्वराचं जे मंदिर आहे महादेवाचं, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये इथली तयारी कशी चालू आहे, त्याच्यानंतर इथल्या उत्सवाचं स्वरूप काय असणार आहे, कुठले कुठले कार्यक्रम इथे असणार आहेत आणि साधारणतः एका दिवसामध्ये किती भक्त इथे दर्शनाला येतील, ही सगळी माहिती आपल्याला इथल्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत डॉक्टर ओक म्हणून, त्या ट्रस्टींतर्फे आपल्याला मिळेल ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मुख्य म्हणजे इथली जी महादेवांची भव्य पिंडी आहे त्या पिंडीचं सुद्धा दर्शन आणि त्या पिंडीचं सुद्धा आपल्याला चित्रीकरण करायची परवानगी इथल्या ट्रस्टींकडून मिळालेली आहे. तर आपल्याला ओम नमः शिवाय आणि आभार मानायचे असतील तर इथल्या ट्रस्टींचे माना, कारण त्यांच्या परवानगीनेच आपण हे सगळं इथलं चित्रीकरण करतो. तर चला एक मंदिराचा छोटासा फेरफटका मारूया, दर्शन घेऊया आणि त्याचबरोबर इथल्या उत्सवाची माहितीसुद्धा आपण घेऊया. चला. ओम नमः शिवाय. नमस्कार, मी डॉक्टर अजित ओक. मी श्री कोपनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट या ट्रस्टचा विश्वस्त आणि खजिनदार म्हणून गेली काही वर्ष काम करतो. श्री कोपनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट हा सुमारे 100 वर्ष जुना ट्रस्ट ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि ठाण्यामध्ये जे कोपनेश्वर मंदिर आहे, जे पुरातन मंदिर आहे आणि त्याचा परिसर
या परिसराच्या व्यवस्थापनाचं सगळी जबाबदारी ह्या ट्रस्टच्या कडे येते. श्री कोपनेश्वर मंदिर हे शिवमंदिर आहे आणि त्याचबरोबर या परिसरात इतर अनेक छोटी छोटी मंदिर आहेत. जी कोपनेश्वराची जी पिंड आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पिंड म्हणून ती समजली जाते आणि ती शेकडो वर्ष जुनी आहे. हे देऊळ आहे ते सुमारे 350 वर्ष जुनं आहे असं इतिहासकालीन आपल्याला नोंदीमधनं कळतं, परंतु नोंदी नसल्या तरी सुद्धा ते अनेक शतकांपासून होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि ही पिंड सुद्धा स्वयंभू आहे असं म्हटलं जातं, किंवा जेव्हा आक्रमण झालं त्यावेळेला तलावपाळीच्या आतमध्ये तळ्यामध्ये ती सापडली असं सुद्धा आख्यायिका सांगितली जाते. परंतु हे नक्की आहे की 350 वर्ष कमीत कमी हे देऊळ ह्या स्वरूपात अस्तित्वात आहे. आणि ह्यामध्ये आपल्या संबंध वर्षभर वेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात आणि त्यामुळे अर्थातच महाशिवरात्र हा एक मोठा उत्सव दरवर्षी या इथे साजरा केला जातो. सध्या आता ह्या उत्सवाची तयारी खूप जोरात सुरू आहे, कारण लाखोंच्या संख्येने भाविक ह्या उत्सवाला दर्शनाचा लाभ घेणारे येत असतात. सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक सबंध दिवसात येतील 26 तारखेला अशी आमची अपेक्षा आहे. आपला जो महाशिवरात्रीचा उत्सव असतो तो भल्या पहाटे साधारण 2 वाजता आरती करून प्रारंभ होतो. त्यानंतर सकाळी 8 वाजता लघुरुद्राचं पारायण केलं जातं, लघुरुद्राची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला अभिषेक आणि इतर सर्व धार्मिक आपले पूजाविधी त्याविषयी केले जातात. अशा प्रकारे उत्सवाचं स्वरूप असेल. आणि या ठिकाणी थोडंसं परिसर अडचणीचं आहे, कारण जागा कमी आहे. तरी सुद्धा आहे त्या जागेत आम्ही व्यवस्थापन त्याचं गर्दीचं योग्य प्रकारे करून सगळ्या भाविकांची सोय जितकी चांगली करता येईल तेवढं करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. दरवर्षी अनुभव असा आहे की पहाटेच्या आधीपासूनच रांगा लागतात, त्या रात्री उशिरापर्यंत आरती होईपर्यंत भाविक लोक दर्शनाला येत असतात. आणि जरी खूप गर्दी असली तरी अतिशय शांतपणे कुठलाही गैरप्रकार न होता गेली अनेक वर्ष हा उत्सव पार पाडला जातो. आणि यामध्ये आम्हाला सर्व नागरिक, अनेक स्वयंसेवक, त्याचबरोबर पोलीस आणि सरकारी सगळ्या खात्यांचं आम्हाला सहकार्य उत्तम मिळतं आणि ह्यामुळे हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आणि माझी खात्री आहे की ह्यावर्षी सुद्धा कदाचित अजून जास्त संख्येने भाविक येतील आणि त्यामुळे ह्या व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल अशी मला आशा आहे. आणि ह्यामध्ये सर्व भाविक, इतर नागरिक, आणखीन तसेच सर्व यंत्रणा आम्हाला सहकार्य करतील याचा विश्वास आहेच. आणि ह्या सगळ्या सहकार्याने अतिशय उत्तम प्रकारे हा उत्सव पार पडेल. धन्यवाद.